मित्रांनो, नमस्कार. मित्रांनो, या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, बरेचदा आपल्याकडून वाईट गोष्टी घडून येतात आणि या वाईट गोष्टी आपल्याकडून घडल्या हे जेव्हाही आपल्या माहीत होते, तर नक्कीच स्वतःला दूषण द्यायला लागतो किंवा अपराधीपणाची भावना स्वतःत निर्माण होते. आणि जेव्हा अपराध्यासारखे स्वतःला वाटते, तर नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये खूप घर करत असतात. मित्रांनो, अशावेळी स्वतःत निराशा येते, जगण्याची उमेदही कमी होते आणि आनंद जीवनातील हा हरवला जातो. मित्रांनो, असेच आपल्या जीवनाबाबत झाले असेल आणि अपराधाची भावना स्वतःत घर करत असेल, तर नक्कीच कोणता उपाय करावा? तर मित्रांनो, यासाठी आपणच आपली जबाबदारी घेणं शिकलो पाहिजे. माझ्याकडून ही चूक झालेली आहे, ही सर्वप्रथम मी स्वीकारली पाहिजे. आणि जेव्हाही स्वतः आपण स्वीकारू, तर नक्कीच स्वतःला हलके वाटायला लागेल. मित्रांनो, यातही जेव्हा अशा वाईट गोष्टीचा स्वीकार आपण करत असतो की माझे चुकले आहे असे आपण म्हणत असतो, तर समोरची स्टेज किंवा समोरची लाईन याच्यामध्ये एक आपण जोडू शकतो. मित्रांनो, मला क्षमा करा, माझे चुकले, यासाठी मला क्षमा करा, असे जेव्हाही आपण म्हणतो, तर मी खूप चांगलेपणाने माझ्या चुकीचा स्वीकार करतो आहे आणि यासाठी क्षमायाचना सुद्धा करतो आहे. जेव्हा अशी आपण क्षमायाचना करतो, तर लगेच तरंग हलकेपणाचे आपल्या शरीरात आणि मनात निर्माण व्हायला लागतात. मित्रांनो, हा प्रयोग करून बघा. असेच आपल्यामध्ये अपराधाची भावना निर्माण होत असेल आणि खूप खोलवर निराशा निर्माण होत असेल, तर माझे चुकले, मला क्षमा करा, असे वारंवार जेव्हाही आपण दिवसातून म्हणायला लागू, तर नक्कीच स्वतःला खूप हलके वाटेल आणि त्यातून आपले दुःख कमी होण्यास मदत होईल. मित्रांनो, हे विचार, ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. आपले जीवन खूप सुखी, सुंदर, आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा.